नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांसाठी या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। राज्यामधील या 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 75% पीक विमा हा जमा करण्यामध्ये आला आहे। तर मग महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेअंतर्गत राज्यामधील 16 जिल्ह्यातील सुमारे 27 लाख शेतकऱ्यांना 1352 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यामध्ये आली आहे। आणि या निर्णयामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये अडचणीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील नक्कीच मिळणार आहे। तर मग गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यामध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक कालावधीचा पावसाचा खंड पडला होता आणि या खंडामुळे 28 जिल्ह्यांमधील शेती उत्पादनावर याचा मोठा परिणाम झाला असून पीक उत्पादनामध्ये 50% जास्त ही घट नोंद करण्यामध्ये आली। आणि या गंभीर परिस्थितीचा विचार करता पीक विमा कंपन्यांनी एक महत्त्वपूर्ण असे पाऊल आता उचलले आहे। त्यानुसार नुकसान भरपाईपोटी एकूण देय असलेल्या रकमेच्या 25% रक्कम अग्रिम स्वरूपामध्ये आता देण्यामध्ये येणार आहे। तर मग कृषी विभागाने या नुकसानीचे सविस्तर सर्वेक्षण केले होते। विशेषतः बुलढाणा, बीड आणि वाशिम या 3 जिल्ह्यांमध्ये राज्य स्तरावर अपील दाखल करण्यामध्ये आले होते। या अपिलांच्या सुनावणीनंतर बुलढाणा आणि बीड या जिल्ह्यामधील अधिसूचना मान्य करण्यामध्ये आल्या असून संबंधित विमा कंपन्यांनी अग्रिम रक्कम देण्यास सहमती दर्शवली आहे। मात्र वाशिम जिल्ह्याबाबत अद्याप देखील संभ्रम हे कायम आहेत। तर मग विमा कंपन्यांकडून स्पष्ट मान्यता मिळालेले कोणते जिल्हे आहेत तर कोल्हापूर, परभणी, सांगली, बुलढाणा, जालना आणि नागपूर या जिल्ह्याबाबत विमा कंपन्यांनी कोणत्याही प्रकारचे आक्षेप घेतले नाही। त्यामुळे या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता लवकरच मदत मिळण्याची शक्यता ही वर्तवण्यामध्ये येत आहे। तर मग अंशतः आक्षेप असलेले कोणते जिल्हे आहेत तर नगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नाशिक, जळगाव, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्याबाबत विमा कंपन्यांनी काही आक्षेप नोंदवले आहेत आणि या आक्षेपांचे निवारण करण्यासाठी कृषी विभाग आता प्रयत्नशील आहे। यासोबतच प्रलंबित निर्णय असलेल्या जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि हिंगोली या जिल्ह्याबाबत अद्याप विमा कंपन्यांनी अंतिम निर्णय घेतला नाहीये आणि या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी स्वतः कृषी सचिव विमा कंपन्यांशी चर्चा करणार आहेत। आणि यानंतर या देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 75% पीक विम्याची रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारचे अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।